विधानसभा निवडणुकीमध्ये मतमोजणीसाठी घोळ झाल्याचा आरोप पुणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी केला। पुण्यातील 11 मतदारसंघांमधील पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्र पडताळणीसाठी अर्ज केलेले आहेत। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 8 तर काँग्रेसच्या 3 उमेदवारांचा समावेश आहे। ईव्हीएम पडताळणीसाठी प्रत्येकी 42,500 रुपये आणि 18% जीएसटी आकारून एकूण 47,200 रुपये आकारले जातात आणि त्यानुसार सर्व उमेदवारांनी 64,66,400 रुपये जिल्हा निवडणूक शाखेकडे जमा केलेत। तर आपण यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अशोक पवार शिरूरचे त्यांनी इथून पडताळणीची मागणी केलेली आहे। त्याचबरोबर युगेंद्र पवार, प्रशांत जगताप, राहुल कलाटे यांनीही ईव्हीएम विरोधात अर्ज केलेला आहे। सचिन दोडके, अश्विनी कदम, अजित गव्हाणे आणि रमेश थोरात यांनीही ईव्हीएमच्या पडताळणीसाठी आणि तपासणीसाठी अर्ज केले। त्याचबरोबर रमेश बागवे आणि संजय जगताप यांनीही अर्ज केलेला आहे। तसंच काँग्रेसचे संग्राम थोपटे यांनीही ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केले।